काय होतंय शेतकऱ्याचं एकदम पैसे मिळावेत, एकदम मोठं व्हावं ही भूमिका राहत्या. मग जसं बोराचं आहे किंवा अंजीरचं आहे ह्याचं आहे, ह्यात पैसे किती मिळणार हे आपल्या हातात नाही ना, पण पैसे 100% मिळतात. ज्या वेळेला तुम्ही शेती करता त्यावेळेला तुम्ही अंदाज बांधून शेती करता की मी एवढी झाडं लावली, एवढं उत्पादन निघतंय. कुणाच तर ऐकणार युट्यूबवर, ती झाडं लावणार, तेवढं नाही निघालं का तुम्ही कुचपणार, ह्या ज्या गोष्टी होतात. शेतात पैसे 100% मिळतात, पण किती मिळतात हे सांगायला येत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील बलवडी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही मागे हा प्लॉट बघताय, हा बोरीचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्याने 3 व्हरायटीची यात लागवड केलेली आहे. ॲपल बोर असेल, बॉल सुंदरी आणि चेकनट असे 3 व्हरायटीची यांनी लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, याची लागवडीपासूनची संपूर्ण माहिती उत्पादनापर्यंतची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. मी विजय कुमार महादेव शिंदे, मुक्काम पोस्ट बलवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला आता ही किती प्लॉट आहे बोरीचा? आपले एक 7 एकर बोर आहे. 7 एकर. त्यामध्ये एक 400 झाडं आहेत ती काश्मीरी जी बॉल सुंदरी पेळा, आणि 100 झाडं आहेत ती ॲपल बेर, आणि बाकीचं ते 18 बाय 18 आहे ती चेकनट म्हणून एक नवीन व्हरायटी आहे. अशा तिन्ही बोराचं जे आहे ते आपण लागवड केलेली आहे. तर आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते ते एकाच व्हरायटीची बोर लागवड करते ती. तर तुम्ही 3 व्हरायटी अशा म्हणजे वेगवेगळी लागवड करण्याचं काय कारण आहे? 3 व्हरायटीमध्ये काय झालं आहे ॲक्च्युली, व्हरायटी मी ॲपल लावणार होतो, ॲपल लावणार, आणि चेकनट ही मी लावायचं ठरवलेलं होतं. चेकनट लावताना ह्याला 2-3 वर्ष चेकनटचं सुरुवात व्हायला लागते. म्हणजे पहिल्यांदा आंबट बोर लावावं लागते रोप, पुन्हा त्याच्यावर डोळं भरणं, मग डोळं ही लांब आणायला लागत होतं. मग खंडाळी पापरी इकडून डोळं आणायचं. मग पहिल्या वर्षी लावलं, पहिल्या वर्षी आपली 600 झाडातली 300 झाडं सक्सेस झाली. पुन्हा दुसऱ्या वर्षी डोळं आपल्यात तयार झालं, त्या 300 मध्ये 200 सक्सेस झाली. आणि अजून ही 4थ्या वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी जे आपण भरणार आहे डोळं, ती 100 बोर डोळं राहिलेत. ह्याला लॉंग पिरियड आहे. बोर लहान असल्यामुळं येचण्याचा प्रॉब्लेम आहे, पण दर मात्र त्याला गॅरंटेड आहे. मग आपल्याला बोराचं लावण्याचा एवढाच हेतू की बाबा त्या बोरामध्ये गॅरंटेड पैसे आहेत चेकनटमध्ये. मग आपण ॲपल बोर लावायला म्हणून आणलं, पण त्या नर्सरीवाल्यानं चुकून आपणाला काश्मीरी बॉल सुंदरीचं दिलं. मग त्यामुळं आपण काय केलं, मागच्या वर्षी लागण केल्यानंतर ह्या बोरातल्या माहितीच्या लोकांना आणल्यावर मी म्हणलं काय रोपच आपणाला वेगळी दिलेत, तर आपण बघूया म्हणले. मग त्या रोपाला आलेली फळं बघितल्यानंतर काश्मीरी जी बोर आहे ते चवीला अतिशय चांगलं आहे, मार्केट बी त्याचं चांगलं आहे. ॲपल हे मोठं आहे, थोडं चवीला हे आहे, मार्केट थोडं त्याचं कमी आहे. मग ती 100 बोराची झाडं ही ह्याच्यामध्ये मिक्स आहे, ती 500 रोपात 400 ही आणि 100 ती. अशा पद्धतीनं मला काश्मीरी जी बॉल सुंदरी पेढा आहे ते ॲपलपेक्षा चांगली व्हरायटी वाटत्या, आणि त्यालाही 40, 45, 50 पर्यंत रेट हातात येतोय. म्हणजे ॲपल पेक्षा तुम्हाला बॉल सुंदरी व्हरायटी, बॉल सुंदरी व्हरायटी म्हणजे बरी वाटत्या. तरी म्हणजे ॲपलचा अवरेज बी जादा आहे, ॲपल बाद म्हणत नाही मी, ॲपलला अवरेज जादा आहे. ॲपल बोराची साईज मोठी आहे, अवरेज मुळे ती परवडते, आणि काश्मीरी बॉल सुंदरी परवडते. म्हणजे ज्याचा त्याचा लावणाऱ्याचा हेतू वेगवेगळा आहे, त्या हेतूप्रमाणे ती चाललेली आहे. आता तुमची कुठल्या व्हरायटीची किती रोप आहेत आता? माझी 400 रोप आहे ती काश्मीरी बॉल सुंदरी पेढा, 100 रोप आहे ती ॲपल, आणि 600 रोप 5 एकर 4.5-5 एकरात 600 रोप फक्त आपली ही आहे ती चेकनट म्हणून आहे व्हरायटी ती. चेकनटची जास्त लागवड केली तुम्ही? 600 रोप आहे ती. त्यामुळे त्याचं अंतर जास्त 18 बाय 18 आहे, 16 बाय 16 आहे. असं जास्त अंतर असल्यामुळे रोपांची संख्या कमी बसलेली आहे. लागवड करताना कशी लागवड केली पाहिजे, लागवडीविषयी थोडी माहिती सांगा. लागवड करताना तुम्हाला
जे ॲपलचं असेल किंवा बॉल सुंदरीचं काश्मीरीचं बॉल सुंदरीचं असेल हे तुम्हाला कलम भरलेली रोपं मिळतात. पण चेकनटचं तुम्हाला कलम भरलेली रोपं मिळत नाही. तुम्हाला आंबट रोप लावायचं आणि त्याचं डोळं भरायचं. त्यामुळे ही रोपं लावली का वर्षभरात धरायला चांगलं जर एक वर्षभर सांभाळलं तर दुसऱ्या वर्षाचं पीक 100% मिळते. त्यामुळं आपली मागच्या वर्षीची ट्रायलवर होती, म्हणजे 5-6 महिने झालं लावून त्याला बी 4-2 फळं किलो 2 किलो आलती. ह्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्याकडे लक्ष दिलं. ह्याचं खताचं ती व्यवस्थापन चांगलं केलं, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं आणि हे आता पहिलं पीक आपलं. म्हणजे तिन्ही पण व्हरायटी तुमचं पहिलेच पीक? पहिलं पीक तिन्ही पण व्हरायटी. तर तिन्ही व्हरायटीचा पहिल्या पिकाला जर विचार केला तर तुम्हाला जास्त उत्पादन कुठल्या व्हरायटीतनं निघाले? नाही, पहिल्या पिकाला जर म्हणलं तर काश्मीरी बॉल सुंदरी आणि ॲपलमधनं उत्पादन निघतंच. कारण ही जी व्हरायटी आहे ती डायरेक्ट डोळं भरलेली रोपं लावलेत आणि ती व्हरायटी आहे ती आंबट भरून डोळं भरलेत. मग त्याचा थोडासा उत्पादन देण्याचा पिरियड लांब आहे. ही 3-4 वर्षानंतर 5 वर्षानंतर भरपूर उत्पादन देते. त्याला ज्या शेतकऱ्याला थांबायची तयारी आहे त्यानं ती चेकनट लावावं. ह्याचं लगेच 1-1.5 वर्षात, आता समजा आपण आता लावली तर पुढल्या वर्षी आपण याची छाटणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीची खोड तयार होतात आणि ह्या पद्धतीने झाडं तयार होतात. ह्या तिन्हीच्या लागवडीत काय बदल आहे का? व्यवस्थापनात, लागवडीत काय? बोरा लागवड व्यवस्थापनात काहीच बदल नाही. खतं प्रत्येकाला घालावं लागते, डोस द्यावा लागते, 15 दिवसातनं फवारणी आळीची ती घ्यावी लागत्या. म्हणजे असा काय व्यवस्थापनामध्ये फार मोठा बदल आहे अशी काय परिस्थिती सध्या नाही. म्हणजे लागवड वगैरे ह्या दोन्हीची सेमच काय ना, अंतर फक्त तुम्ही प्रत्येक व्हरायटी अनुसार अंतर तुम्ही कमी जास्त ठेवलं पाहिजे. आता ही सुद्धा आता भिडते आपण, आता ही छाटलेलं आहे शेंड, जी वांज शेंड आहे ती छाटतोय आपण, म्हणजे ज्याला पुढं फळ नाही ती आपण तोरंब्या सगळ्याच हाणल्या त्या ह्याच्या, त्यामुळं पुन्हा मध्ये अंतर राहते. आणि ही जी खाली जमिनीवर पडलंय ह्याला आपणाला माहित नसल्यामुळं पहिल्यांदा आपण पट्टीनं राऊंड सर्कल मध्ये बांधून झाड वर न्यायला पाहिजे. आपण ते काय केलं नाही, त्यामुळे ती जमिनीवर पडलेली आहेत. पुढल्या वर्षी परिस्थिती राहणार नाही. म्हणजे पुढल्या वर्षी आता तुम्ही ह्यात काय बदल करणार? ह्यात काय ना, पट्ट्यानं लहान कवळा असतानाच बांधून वर न्यायचं, उंची हाईटला न्यायचं, जमिनीवर येणाऱ्या फांद्या काढून टाकायच्या, वरच्या फांद्या ठेवायच्या, अशा पद्धतीने पुढे जायचं. कधीची लागवड आहे तुमची? ही लागवड साधारणतः 2 वर्ष पूर्ण होऊन गेली. 2 वर्ष. मग आता ही पहिलं पीक घेतलं तुम्ही का दुसरं पीक घेतलं? ही पहिलंच पीक आपलं. 1 वर्षानंतरच ह्याचा भारदार आले. 2 वर्ष 1.25 वर्षानंतर पुन्हा 5-7 महिने याला जात्यातच बोरा लाव. म्हणजे तुम्ही भार धरल्यानंतर आता मे पासून बघाय, मेला आपण छाटणी केली. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे किती महिने गेलं? 8 महिने गेलंच. 10-12 महिने जात्यातच. तुम्ही छाटणी केल्यापासून 12 महिने फळ चालू ती राहतेच. 10-11 महिने तर जाते आरामात. आता मला सांगा, ह्या दोन्हीच्या जर व्हरायटीचा विचार केला तर म्हणजे माल सेटिंग व्हायला ही कुठल्या झाडावर, म्हणजे कुठल्या व्हरायटीला ही होते का? माल सगळ्यावरच सेटिंग होते. तुम्ही ॲपलला बी सेटिंग होतोय, चकनटला बी सेटिंग होतोय, ह्याला बी सेटिंग होते. मालाचा सेटिंगचा काय प्रॉब्लेम नाही. मग जिथं निचरानं होणारी रान आहे ती, काळी रान आहे ती, तिथं थोडी गळ झाल्या असं ऐकीव आहे. मी काय प्रत्यक्ष बघितलेलं नाही. आपलं ही रान प्युअर माळ रान असल्यामुळे निचरा होतोय, त्यामुळे आपणाला तर सेटिंगचा कुठल्याच व्हरायटीला प्रॉब्लेम आला. तरी आता तुमचा एका झाडावर किती माल आहे तरी अंदाजे म्हणलं तर? आता तुम्ही हा व्हिडिओ दाखवा ना, ह्याचा माल तोडला गेलाय तरी पण 60-70 किलो माल निघायला काय अडचण नाही. सगळी झाडं नाही ती निघणार, काय बारकी बी आहे ती. एक 50 किलो जर पहिल्या वर्षी निघालं 50 किलोनं, 50-60 किलोनं, तरी पण आपल्या 400 झाडात 20-25 टन माल 50 किलो निघतोय. आणि खर्चाच्या बाबतीत विचार केला तर कुठल्या व्हरायटीला खर्च कमी येतो? खर्च कुठल्याला सगळ्याला सेमच आहे. आता आम्ही बोर एका वेळी धरतोय त्यावेळेला शेणखत सगळ्याला सारखं काढतोय, बेसळ डोस सगळ्याला सारखा घालतोय, पाणी सगळ्याला सारखं, फवारण्या सगळ्याला सारख्या. फक्त तोडणं याचं ह्याच्यातच फरक आहे, बाकीचा काय फरक नाही. तोडणं याचं म्हणजे आता कसं होतंय, ॲपल तोडताना त्याची साईज मोठी असल्यामुळं
दनादन बॉक्स भरतात. काश्मीर तोडताना थोडं कमी भरतात आणि चेकनट तोडताना ते किलोच्या हिशोबावरच दे लागते ना. हा, मग अशा पद्धतीनं सगळा खेळ आहे याच्यात काय ते. आणि पुन्हा प्रत्येक व्हरायटीला 10-5 रुपये रेट जादा आहे. जरी तोडायला पैसे जादा गेलं तर त्याचा दर बी जादा आहे. आता कुठल्या व्हरायटीला तुम्हाला किती रेट सापडला? आता काय होतंय 30-35 पर्यंत 40 पर्यंत ऍपल जाते. 50 पर्यंत 40 पर्यंत 35 पर्यंत गेलं तर 50 पर्यंत काश्मीर जाते आणि 70-75 पर्यंत चेकनट जाते. चेकनट एकदम लहान बोर आहे. आपली जी पहिले आंबट गोड बोर खात होतो का नाही बाजारात मिळते ती म्हणजे देशीच व्हरायटी आहे आणि त्यातच ती अतिशय चांगली व्हरायटी आहे. म्हणजे रेटच्या ह्याच्यात विचार केला तर कुठली व्हरायटी म्हणजे तुम्हाला जास्त उत्पन्न दिली ह्यातनं? आता तुम्ही म्हणाला खायला तशी ही चांगली आहे. काश्मीरी बॉल सुंदरी चांगली आहे. काश्मीरी बॉल चांगली. मग कारण चेकनट लावायला माणूस तयार होत नाही हो. 4-5 वर्षांत चांगलं उत्पादन मिळते. 5 वर्ष थांबायची मानसिकता असणार शेतकरी किती आहेत. म्हणजे चेकनट 100% पैसे देणारच भविष्यात. पण तुमचं किती म्हणजे थांबला पाहिजे त्याला. पहिलं वर्ष तुम्हाला लावून पाणी दिलं पाहिजे, दुसऱ्या वर्षी ते छाटणी केली पाहिजे, पुन्हा डोळा आणून भरायचं, पुन्हा डोळं किती सक्सेस होत्यात त्याच्यावर बी लक्ष द्यायला लागते. मग ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या बाजूमध्ये चेकनटला माणसं तयार होत नाही ती. पण सहजासहजी तयार व्हायचं असेल तर ही अगदी कलमाची रोपं मिळतात. ह्या रोपाला तयार व्हावं म्हणजे चेकनटला 5 वर्षापासून पुढे जास्त उत्पन्न निघेल आणि तिथनं ती झाड किती वर्ष टिकेल तरी? झाड पाहिजे तेवढं टिकते. झाडाचा काय विषय नाही. बोराचं झाड 50-25 वर्ष 50 वर्ष 25 वर्ष जरी टिकलं तर आपण 25 वर्ष आपल्यानंतर पोरांची मानसिकता पाहिजे की आपण बोराचं पीक करू. तो नवीन व्हरायटी येत्या. 10-15 वर्षानंतर माणूस जरा बदलायचा प्लॅन करतेच. हा, त्यामुळे त्याचा काय लय विषय नाही. मी जोपर्यंत आहे शेतात येतोय तोपर्यंत ह्यातलं कुठलंच झाड मरत नाही. मग पेरूच असू द्या, बोरीच असू द्या, अंजीरचं असू द्या, कुठलंच मरत नाही. तुम्ही म्हणला आता ऍपल बोरन बॉल सुंदरी मध्ये रेटला फरक पडतोय 100%. तर त्यात उत्पादनात काय फरक पडतोय का दोन्ही ह्याच्यात? उत्पादनात माझं मत आहे ऍपलचं उत्पादन बी भरपूर निघतंय. कारण बोराची साईज मोठी आहे आणि ह्याचं बी उत्पादन भरपूर आहे. ऍपल थोडं माल जास्त निघणारच ऍपलचा. मग माल जरी जास्त निघाला मग दर जर कमी असला तर तिथली तिथं लेवल लागते का? तसं काय लेवल लागते की लेवल. मी काय म्हणतोय प्रत्येकात तोडायला ह्याला असलं तर ऍपल पेक्षा ह्याला दर जात आहे. ऍपल ती लावलं तर ऍपलचं माल ॲव्हरेज जास्त निघतंय. चेकनटचं ॲव्हरेज कमी निघालं तर त्याचा रेट ह्याच्यापेक्षा चांगला आहे. हे सगळ्याच गोष्टी आहेत त्या. ती गॅरंटेड उत्पादन मिळणारी पिकं आपण वेगवेगळ्या प्रकारची केलेत. आणि खर्चाच्या बाबतीत विचार केला तर किती खर्च झाला तुमचा कुठल्या व्हरायटीला? असं खर्च असा काय म्हणजे लिहून ठेवलेला नाही. याला धरताना आपण चालू वर्षी 1 क्रेटनं शेणखत घातला होता. पुन्हा वरखताचा साधारणतः 2 वेळा 1 किलो डोस दिलाय. मध्ये आधी ह्याला लिक्विड सोडतोय. हा, असा खर्च काय मी चालू वर्षी लिहून ठेवलेला नाही खर्च. त्यामुळे खर्च काय हाती येतोय असं नाही. झाडाची संख्या रोपाची संख्या एकरात कमी असत्या. त्यामुळे शेणखत वाटतंय आपणाला हे आता वाढलंय म्हणून वाटतंय. तुम्ही जेवढं घालचाल तेवढं उत्पादन ती देणार. ह्या चालू वर्षी आता 2 क्रेटनं आम्ही शेणखत घालणार आहे. ही सिंगल लॅटरल आहे तर डबल लॅटरल ठेवणार आहे. मधनं पाणी भिजवायला लागते तर ह्याचं सगळं म्हणजे ग्रोथ आणि फळाची संख्या जास्त येते. ती खर्च एकरी 1 लाख रुपये खर्च धरून चाला. आता सेटिंगला तर काय कुठल्या ह्याला प्रॉब्लेम नाही. माल तेवढाच निघतोय, दरात तेवढा फरक पडतोय का? ह्याचं पाणी व्यवस्थापन ही कसं असतंय? पाणी ड्रिप नसते. आता काय झालं या झाडाला आपला एकच सिंगल ड्रिपर आहे. इकडे एक ड्रिपर तिकडे एक ड्रिपर. त्यानं काय ह्याची भूक भागत नाही फळाच्या संख्येनं. म्हणून परत आम्ही मधनं भिजवायला चालू केलं. हे आता मधनं भिजवलेलं आहे. मधलं भिजवल्यावर फळाची साईज बी वाढली. तर ह्याला जर दोन्ही बाजून 2 ड्रिपर टाकले आणि इनलाईन जर टाकली तर 100% आणि मधनं जर भिजवलं तर पुढल्या वर्षी 100 किलो सुद्धा माल निघायला काय अडचण नाही.
म्हणजे पाणी जास्त प्रमाणात लागते का ह्याला? पाणी 100% ज्यावेळेला फळ मोठं होते का नाही त्यावेळेला लोड जादा असतोय. आता तुम्ही ह्या झाडाचा अंदाज बघितला तर ह्या झाडाला 100 किलो माल तुटल एवढा माल आहे. तुम्ही व्हिडिओ दाखवू बी शकताय ती. हा बरोबर आहे चुकीचं आहे. 100 किलो माल आपण एखाद्याला पहिल्या वर्षी सांगितल्यावर ती म्हणणार ही नुसतं युट्यूबला बकवास करते ती, ह्यांचं काय खरं नसतंय. हा ही वास्तव होणार. मग काय झाडं बारकी आहे ती ह्याला 25 किलो बी निघल, पुढच्याला 40 किलो निघल, त्याच्या पुढच्याला 75 किलो निघल. म्हणजे आपण सरासरी नवीन बोरीत असल्यामुळं आपणाला काय चुका कळाल्या नाही त्या चुका पुढल्या वर्षी डेव्हलप करून ह्याचं सरासरी 100 पर्यंत सुद्धा आपण अवरेज काढू शकतो, निघू शकतो. पण 75ला कुठंच कमी पडत नाही हे तुम्हाला मी 100% सांगतो. तर काय होतंय शेतकऱ्याचं एकदम पैसे मिळावेत, एकदम मोठं व्हावं ही भूमिका राहत्या. मग जसं बोराचं आहे किंवा अंजीरचं आहे ह्याचं आहे ह्यात पैसे किती मिळणार हे आपल्या हातात नाही ना, पण पैसे 100% मिळतात. आता म्हणजे शेतकऱ्याचं जर बघायला गेलं तर कसं झालंय आता म्हणजे युट्यूबवर पण काय म्हणते ती सगळंच म्हणजे शेतकरी सक्सेस झालेला दाखवते ती. म्हणजे शेतकरी तोट्यात जाण्यास काय कारण असू शकते असं तुम्हाला वाटतं? काय नाही चुका कसं होतंय ज्या वेळेला तुम्ही शेती करता त्यावेळेला तुम्ही अंदाज बांधून शेती करता की मी एवढी झाडं लावली एवढं उत्पादन निघतंय. कुणाच तर ऐकणार युट्यूबवर ती झाडं लावणार तेवढं नाही निघालं का तुम्ही कुचपणार. ह्या ज्या गोष्टी होत्यात शेतात पैसे 100% मिळतात, पण किती मिळतात ही सांगायला येत नाही. मी काल सुद्धा म्हटलं की बाबा 100 रुपयानं मागच्या महिन्यात डाळिंब विकलं, 100 रुपयानं मागच्या महिन्यात डाळिंब विकलं आणि आज 250-250 गेलं. मग तुम्ही माल काढणाऱ्यानं 100-80 विकलाय त्याचा माल जर 20 टन असेल तर त्याला 20 लाखच मिळालं आणि आज असणाऱ्याला त्याचा असला तर 46 लाख रुपये मिळालं. मग माल पिकवणे आणि दर मिळणे ह्याच्यावर पैसे अवलंबून आहेत. मग बाकीचं पैसे किंवा शेतीत असं केल्यावर लय पैसे मिळतात तसं केल्यावर लय पैसे मिळतात असं काय नाही. कायम स्वरूपी इथं बघा शेती करणारे लोक आहेत ती चांगलं जगतात, चांगल्या पद्धतीनं राहतात, 4 चाकी गाड्या आहेत, त्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित करतात, अगदी मजेत राहतात. पैसे किती आहेत कोणाकडे ही काय सांगू शकत ना आपण, पण शेतीत ती चांगल्या पद्धतीने जगतात ना. आता इथं काय फॉरेनला पोरं शिकायला पाठवलेत, मग ही परिस्थिती शेतीनंच दिल्या ना. मग एखाद्या त्या 2 नंबरच्या धंद्यासारखं मोठं होत नाही ह्याच्यात. 100% नशिबात असलं पैसे 100% मिळतात ना. मग शेतकरी बी काय करते आता व्हिडिओ बघते एखाद्याचा व्हिडिओ असतो एकरात 20 लाख झालं 25 लाख झालं असं बघून पण काय त्यात चिरती दिन परत म्हणजे बघा शेती करताना ज्या एकरात 20 लाख 25 लाख रुपये झालं हा तुम्ही ती ऐकून करण्यापेक्षा माझं मत आहे तिथं जावा तिथं बघा 1 एकरात 20 लाख होऊ शकतात का ह्याचा तुम्ही अभ्यास बी केला पाहिजे. कधी एकरात 20 लाख होत नाहीत. आता आमचा मिरचीचा भाग आहे तर तुम्हाला सांगतोय मिरचीत 100% पैसे मिळवतात आणि टॉपची मिरची आमची म्हणजे ह्या भागामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये चांगली मिरचीचं ओपन खुले प्लॉट आहेत ते आमच्या लिगाडेवाडीला आहेत. लिगाडेवाडी आहे, त्यानंतर वर चिकमौचा काय भाग आहे, मध्ये इथं सोनलवाडी, बागलवाडी, ठोंबरेवाडी इथं आहेत. मग किती लोकांनी पैसे मिळवलं, घरं बांधली, काय केलं काय ना. ती रात्रंदिवस माझ्यातलं कोणच राबत नाही. मला किती परवडणार. ज्याचं घरभार राबते त्याला 20 बी मिळतात, पण 4 माणसं राबते ती त्यांची रोजच्या हजेरी 4000 काढायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ती वजा करून तुम्ही काढा ना. तीच नुसतं उत्पन्नच बघते ती त्यामागचा खर्च बघायला खर्च वजा जाता उत्पन्न शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे. माझं हे केलंय मी एवढं उत्पादन निघालं, एवढा खर्च निघाला आणि मला एकरी एवढं पैसे पडलं ही जोपर्यंत सांगत नाही ती तोपर्यंत नाही. आता कोथिंबीरला 100 रुपये दर आला, तेवढाच दर धरून कोथिंबीर लावली तर पुन्हा फुकट बी कोण 10 पैशाला बी नेत नाही ती. मग त्याच्यावर तुमचं अवलंबून नाही, तुमच्या अगदी नशिबात लागते. आता आमचा इथं चुलत भाव आहे तर 20 एकर टोमॅटो लावलं, सुभाष शिंदे म्हणून नाही तर 20 एकर टोमॅटो लावलं सगळी येड्यात काढत होती. मग पहिल्यांदा मिरची लावली 2 लाख रुपये आणि ती एप्रिल मध्ये लावली.
कधीच मिरची टिकत नाही. मे मध्ये पाऊस चालला, मिरची सक्सेस झाली. पुन्हा मिरची उपटली आणि 20 एकर टोमॅटो लावलं. आज रोज 3 ते 4 लाखाचं 5 लाखाचं टोमॅटो रोज जाते 20 लेकर. मग आम्ही सुद्धा म्हणतो जायला सुवाच जरा चुकीचंच आहे. मग कुठं एखाद्यानं धाडस केलंय हा, त्याला पैसे मिळाले म्हणून आपल्याला मिळणार नाहीत ना. मग आता 2 कोटी टोमॅटो दिले. मग शेणखत नाही, मल्चिंग नाही, तारकाठी फक्त बदलल्या, रोप आणून लावले ती, त्याच्यावर मिरचीचं उत्पादन घेतले, मिरचीचं चांगलं उत्पादन झालं. तशी जर नक्कल करायला गेल्यानंतर 5 रुपयावर टोमॅटो झाला तर आणि उचलून लावलं तर मग नक्कल करून शेती चालत नाही. शेती तुम्हाला कळतंय त्या पद्धतीनं करा. मिळतंय तेवढंच लोकांना सांगा, मिळतंय तेवढ्याच घर भागवायला शिका. लबाड बोलू नका. समोरच्याला लबाड बोलण्यामुळं उत्स्फूर्त होतेत. उत्स्फूर्त झालेली माणसं सुद्धा ह्याच्यामध्ये संपून जातात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकांचं उत्पन्न बघून तुम्ही शेती करूच नका ना. तुम्ही ठरवा काय करायचं आहे. तुमच्या भागात काय येतंय, तुम्हाला गाईडलाईन करणारी माणसं कोण आहे ती, त्यांचं कशा पद्धतीने चालतंय त्यांच्यात जावा. महिना 2 महिने मधनानं चक्कर मारा. आपण लावल्यानंतर त्यांना आणा. ते किती अडाणी असला तर तो बुद्धिवान आहे. त्या क्षेत्रात ते पीक चांगलं आणतोय म्हणजे अडाणी माणूस सुद्धा शेतीमध्ये बुद्धिवान आहे. आणि जे ज्या क्षेत्रात बुद्धिवान आहे, शिक्षण बघू नका, त्याचा तुम्ही गाईडलाईन घ्या करा ना तुम्ही. तरी तुम्हाला पहिल्या पिकाला ह्या म्हणजे 3 व्हरायटीला खर्च किती झाला आणि किती उत्पन्न निघलं तुमचं? तरी खर्च नाही मोजून चाललं. तो खर्च कसा आहे तुम्हाला एक सांगू का, ही कलम भरताना तर ती मामा आहेत आमच्यात बघते. कलम आपण तिकडं पैसे देऊन 10,000 आणि 20,000 देऊन कलम आणायची, माणसाने भरायची, फेल जाते ती. तुम्हाला ह्याच्यामध्ये आता समजा माझ्या शेजारी कोण भरायचा, त्याला मी फुकट कलम देणार ना, डोळ देणार. त्याचा खर्च आणि आमच्या खर्चात फरक येणार ना. आता बरोबर आहे चुकीचं आहे. आम्ही आता खंडाळी पापरीवरनं कलम आणायचो. मग ही डोळं भरणारी माणसं तिथनं यायची गाडीनं. मग त्यासनीला इथं जेवणासकट पैसे द्यायचं. मग हे सगळा खर्च वाढतोय. मग खर्च हा फार मोठा नाही. ही बोराची रोपं लावायची, तुम्हाला 500 रोपं लावायचे, ते 2.5 एकरात बसतील 500 रोपं किंवा 3 एकरात बसतील. काय याचं 50 रुपये रोप असल्यावर 25,000 रोपाला जातात. तुम्ही शेणखत 500 झाडाला घातलं, एक अर्धा क्रेट पहिल्यांदा घातलं तर 2.5 टोल्या शेणखत लागेल. हा, 500 झाडाला 500 किलो खत म्हणजे 10 पोते खत 2दा घालावं लागेल. त्याच्यावर तुमची पोरं वर्षभरात धरायला येते ती. हा, आळी खुरपावी लागतील, खुरपणाला थोड्या बायका जातील. म्हणजे असा खर्च फार मोठा नाही. अगदी ही बोर धरेपर्यंत तुम्हाला 2-2.5 लाख रुपये खर्च येतोय, त्यापेक्षा जास्त खर्च येत नाही. रोगाचा जरी विचार केला तर ह्याच्यावर कुठले रोग येतात? कायच रोग नाही. आळी आहे आणि बुरशीनाशक, भुरी, बोरावर भुरी एक येत्या. आळी, थ्रिप्स बी कधी असते, फळं बारके तेव्हा थ्रिप्स, भुरी ती बोरावर भुरीचं, आळी आणि तेवढंच बघायचं आहे. भुरीला बुरशीनाशकच आहे. मग ती प्रत्येक बुरशीनाशक बदलून वापरल्यावर ही काय लय म्हणजे अडचणीचं पीक ना. आपण मिरची करतो, टोमॅटो करतो, कलिंगड करतो, खरबूज करतो, अशा पद्धतीचं पीक ना. अगदी नॉर्मल सहज येणारं पीक आहे. हा, खरंय. आता ही बोरीचा विषय बाजूला राहू द्या. आता म्हणजे काय झालंय तरुणांचं, म्हणजे आपल्या समाजात मानसिकता काय झाली माहित आहे का, शेती करून माणूस सुखी होत नाही, नोकरीच करायला पाहिजे नाही असं म्हणते ती. नोकरीपेक्षा शेतकरी सुखी राहतोय. मी नोकरी केलेला माणूस आहे. माझ्या घरात 4 माणसं नोकरीला बी येते. मी म्हणत नाही नोकरीत पैसे मिळत नाहीत. आज एक माणूस नोकरीला लागला का ते सांगोलाच धरते, पंढरपूर धरते, पुणे धरते, मुंबई धरते. हा, मग तुम्ही सांगा, आज कुटुंबामध्ये तुम्ही बाप नोकरी करतोय, पोरं आयुषमध्ये 10-11 वाजता उठते ती, त्यांना धड शेतीचं ज्ञान नाही, काय नाही. वाढदिवस बाहेर आहे तर खर्चाचं प्रमाण सगळं वाढलंय, नाश्त्याला बाहेर जाते ती. ह्या सगळ्या बाजू ज्या वेळेला तुम्ही बघताना ती पोरग उद्या काय करेल हे तुम्हाला कायच माहित नाही. हा, मग उद्या जर त्याला शैक्षणिक शिकलं नाही, नोकरी नाही लागली तर ती पहिल्यांदा गावाकडची वडलोपारची जमीन निकल.
तर तुम्ही शेतात असल्यावर तुम्हाला सुरुवातीपासून माहीत राहते आपणाला विहीर आहे, बोर आहे, शेजारच्याच डाळिंब आहे, ती पैसे मिळवतोय. त्यानं ह्या वर्षी डाळिंबावर पैसे झाले, त्याचं मिरचीवर झालं, त्यानं 4 चाकी गाडी घेतली, मग आपण बी त्याच्यामुळं काय तर लावूया. शेतात 100% नोकरीपेक्षा शेती. नोकरी ही एकाच माणसाला असत्या, शेती ही पिढ्यानपिढ्या समोरच्या पिढीला सुद्धा आपण हस्तांतर करतोय. त्यामुळं शेतीत चांगलं लक्ष दिलं तर नोकरीपेक्षा कितीतरी पटीनं शेती चांगली आहे. फक्त तुम्हाला जे तुमच्या डोक्यात मोठं आहे एवढं मोठं झालं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, तसंच राहिलं पाहिजे, आपली कुवत बी बघितली पाहिजे ना. मग आपणाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, म्हणजे शाळेत शिकलं पाहिजे, MPSC UPSC केलं पाहिजेत, कलेक्टर झालं पाहिजे. तुमची स्वप्न पूर्ण ज्या दिवशी करायचे त्यावेळी तुम्ही शिकत नाही. आणि तुम्हाला रानात नकून बाहेर पाहिजे, मग बापाने व्यवसाय टाकून दिला तर तुम्ही तो व्यवसाय बी नीट करत नाही. मग नक्की काय केल्यावर तुम्हाला पैसे मिळणार? हा काही न करता कुणालाही जगात काय मिळत नाही. तुम्हाला शेती केली तर कष्टच करावं लागणार आहे, नोकरी केली तर गाव घर सोडूनच जावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे त्या. आज मुली सुद्धा म्हणते त्या मला नोकरीला पाहिजे. आता समजा सिव्हिल इंजिनियर आहे आणि तुम्ही आता ह्याच्यातच आहे, समजा ही पाईपलाईनचं काम घेतलंय, त्या पाईपलाईनवर इंजिनियर आहे, दिवसभर माळाला थांबतोय ना, दिवसभर माळाला थांबतोय ना. कशासाठी थांबतोय? पगारासाठीच थांबतोय, पैशासाठीच थांबतोय ना. म्हणजे तुम्ही जर दिवसभर माळाला लावून एक इंजिनियर काम करत असेल, एक कॉन्ट्रॅक्टर मोठा आहे, तो कॉन्ट्रॅक्टर दिवसभर रस्त्याचं काम जर माळाला थांबून किंवा आडरानात थांबून करत असेल, एक व्यापारी फिरून व्यवसाय करत असेल आणि एक शेतकरी एका जाग्याला तुम्ही बसून तुम्हाला पैसे खर्चापुरतं 100% मिळत असेल. अगदी 2 एकर शेत आहे, त्या तरुणांना माझ्याकडे आहो, त्याला महिन्याला 20-25 हजार रुपये मिळायचं, आम्ही व्यवसाय सांगू शकतो. शेतातलंच शेतात मिळत कोण नाही म्हणता, आम्ही 4 चाकी गाड्यात फिरतोय, आम्ही लय पैसे साठवून नाही, पण 100% अगदी स्टँडर्ड जगतोय. ही शेतीतच जगू शकतोय. हा पिढ्यानपिढ्या आई वडिलांनी ठेवलेली शेती आम्ही करायला लागलोय. आम्ही ठेवलेली शेती पोरं करणार आहे ती, करणार आहे ती का नाही सांगा की? का बंद करणार? करणार ना. पैसे मिळायला लागले दुकान बंद करून इथे येणार. असं काय नाही. मग आपल्या समाजातच आता कसं झालंय माहित आहे का, शेतकरी म्हणल्यावर पोरी द्यायला सुद्धा दबकाय लागली ती. चुकीच आहे हो. 15,000 20,000 पॅकेज आहे. तुम्ही सांगा मला, ज्या मुलीच्या आई बापाला पुरी किंवा मुलीला एक शेतकरी नको वाटतोय, बरोबर आहे, तिला त्यांच्या आई बापालाच एक महिन्याला 25,000 रुपये देऊ द्या, त्यांनी पुण्यात मुंबईत राहून दाखवू द्या. चुकीचा समज झालाय. सिटी म्हणजे लय भारी काय सुद्धा नाही, त्यात नुसतं प्रदूषण आहे, हे आहे. ही शिकलेली जी आहे ती त्यांचं काय आहे? चांगलं पॅकेज असेल तर त्यांचा एखादा बंगला, एखादी गाडी असेल, जी बाकीचंच काय जगणं आहे सांगा की मला. मग शेतीत चांगलं आहे. शेतीतनं माझं मत आहे, ज्याला कष्ट करायचं आहे, ज्याच्यात धमक आहे, अशा माणसांनी शेती करावी. ज्याला कष्ट होत नाही अशा माणसांनी नोकरी करावी. नोकरीपेक्षा शेती कधी आहे. आणि क्वालिटीची मुलं ज्यावेळेला शिकतात त्यावेळेला त्यांनी नोकरीच केली पाहिजे. ज्याचं अगदी नॉर्मल मिडियम साईज आहे, आपण पुढं काहीच करू शकत नाही, अशा माणसांनी 100% शेती केली पाहिजे. आता काय हो, नोकरी सुद्धा कसं झालंय, लग्नासाठी सुद्धा पोरं मुंबई पुण्याला चालली. लग्न झाल्यावर आल्यावर काय करणार तुम्ही? काय करणार सांगा एक मला. हे काय वास्तवात तुम्हाला सांगू का, की लोकांचं आईबापांचं मुलीचं, जे आईबाप मजुरीला जाते ती त्यासला सुद्धा पोरगी आपली मुंबई पुण्यात द्यावी वाटत्या. ही 4-5 वर्षात सगळं डेव्हलप होणार आहे. मुलींची संख्या एवढी वाढली आहे. आणि तुम्ही जर आता विवाह नोंदणी कार्यालयात बघितलं तर तुम्ही सांगतो मुलींची संख्या जास्त आहे, मुलांची संख्या कमी आहे. पालकांनी योग्य वेळेस शहाणं व्हावं, मुलींनी योग्य वेळी शहाणं व्हावं. आणि ज्या मुलगा व्यवस्थित आहे, जमीन आहे, शेती करतोय, त्यांना मुली खुशाल द्याव्या होत्या. स्वच्छ दूध आहे, स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ भाजीपाला आहे, राहायला व्यवस्थित आहे. तुम्ही नोकर वर्गापेक्षा कमी चांगलं जगत नाही ते असं नाही, नोकर वर्गापेक्षाही चांगला शेतकरी जगतोय. ही जो पहिला शेतकरी आणि आताचा शेतकरी यातला फरक आहे. दुसरा राहणीमान, जे आडरानात राहते, रानात राहते, प्रत्येकाकड 2-2 गाड्या आहेत, त्या बायका स्कूट्या चालवायला लागल्या, शेतकरी विमानानं फिरायला चालला. अशी काय परिस्थिती राहिली नाही की शेतकरी बाद आहे म्हणायची. तुम्ही जर मोजली गावातली नोकरीला किती आहे ती,
आज एक धंदा बघा, शेतकरी वजा करता, मजूर कुणावर आहे? शेतकऱ्यावर आहे. नोकर वर्गावर तुमच्या गावात जाऊन अभ्यास करा. 50 लोकांचं दुकानात जाते ती का नोकर? मग इथं मटका असू द्या, दारू असू द्या, गुटखा असू द्या, चहाचं हॉटेल असू द्या, नाहीतर ब्रँडेड कपडे असू द्या, चप्पलची दुकान असू द्या, आईस्क्रीम पार्लर असू द्या, ढाबा असू द्या, सगळं शेतकऱ्यावर चालते. शेतकरी हा पॅटर्न बाजूला काढला तर काय आहे नोकरी? 5% लोक नाही ती तुमची. आई बापाला सांभाळणारे कोण आहे तो? शेतकरी ग्रामीण भागातला सोडून आई बापाला सांभाळणारा दाखवा. बाहेर गेलेल्या तुमच्या गावात अभ्यास करा, एखाद्याने नेले का बघा तुम्ही? नाही ना परिस्थिती. शेतकरी दाणे तुम्ही आता आमच्यात आला पिशवीभर बोरून येत आहे, तुम्हाला बोलत नाही ती. आणि एक माणूस पुण्याला ते 2 माणसं जेवायला जावा तू म्हटलं तर नाही, माझी आज ड्युटी आहे म्हणते ती. सकत चुलत भाऊ. ही आजची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं शेती हा व्यवसाय चांगला आहे. आता ज्याला आवडत नाही त्याला आपण काय करत नाही, तर नोकरी करावी. त्यातनं पण म्हणजे आधुनिकता हा विषय चुकीचा आहे तुमचा. तुम्ही जावा एखाद्याच्यात 15 दिवस पुण्यात मुंबईत राहा, किती बाहेर फिरते ती, किती बाहेर खाते ती बघा. बायका करणं तरच बर्गर पिझ्झा किंवा डबा आणून खाते ती, नाहीतर किती खर्च करते ती बघा ना त्यांचा खर्च. शेतकऱ्याचा खर्च सांगा. आज तुम्ही चौकात हॉटेलवर कायम तुम्ही एक अभ्यास करा. चहा कुणा पाचते, नाश्ता कोण चारते, कुणाला कोण काय देते बघा तुम्ही. कोण कुणाला देते ती शेतकरी सोडून कोण देत नाही. 25 माणसं असू द्या, शेतकरीच तुम्हाला चहा पाचतात. बाहेर ना आलेली माणसं किती चहा पाचते ती बघा तुम्ही. नाही ते ना. त्यामुळे असं काय नाही की शेतीत अतिशय सुंदर स्वच्छ हवामान, स्वच्छ वातावरण, स्वच्छ खाणं, स्वच्छ बोलणं, रानात आल्यावर आपल्या शेतात फिरणं, फोटो काढणं, युट्यूबला असू द्या नाहीतर स्टेटसला टाकणं, ह्याच्यात जे आनंद आहे हा ते आनंद कशात आहे? बायको नोकरीला, नवरा नोकरीला, सकाळी 6ला जाते ती, संध्याकाळी येते ती, आल्यावर काहीतरी डबा आणायचा, तीच खायचा, सकाळी उठायचं, कामाला जायचं. काय आहे जीवन? काय आहे सांगा मला. बरोबर. हा आता तुम्ही इथं आला 1 तास माझ्या आधी आलाय, तुम्ही बोर खाल्ली, अंजीर खाल्ली, तर तुम्हाला कोण काय म्हणते का? आणि तुम्ही जाणार म्हणून चांगली बोरं काढून तिथं बायकांनी ठेवली ती, त्याला काय मी सांगितलंय बायकाला? ही शेतकऱ्यापाशी आहे.